गेलेलो होतो. तिला विचारलं जाधव कुठे राहतो, जाधव कुठे राहतो, तिथं बाटलीचा वास घ्यायला लावला साहेब. बाटलीचा वास घ्यायला लावल्यानंतर तिने तो वास घ्यायला जरी नकार दिला तेवढ्यामध्ये तिच्या तोंडावर त्या टाकलं. तिला वडील नाहीये, तिची आई, तिला एक भाऊ आहे, तो 4 वर्षाचा. गरीब परिस्थिती असते तरी आम्हाला न्याय मिळावा अशी मी प्रशासनाला आणि सर्व ग्रामस्थांना विनंती करतो. या ठिकाणी ही आता 6वी शाखेमध्ये शिकणारी कजलक नावाची मुलगी वडगावमध्ये ज्या चिमुरडीवर ऍसिड हल्ला झाला त्या हल्ल्याच्या निमित्ताने आपण तिथे सर्वजण जाहीर निषेध व्यक्त करत आहोत. अतिशय दुर्दैवी घटना आहे ही. कुठंतरी आज हा धाक कमी झाल्यामुळं त्या प्रवृत्तीवर लोक काढायला लागले आहे. या प्रवृत्तींना दाबण्यासाठी लवकरात लवकर आपले जे प्रशासन आहे त्यांनी लवकरात लवकर कारवाई करावी, या आरोपींना पकडावं की जेणेकरून असे अत्याचार असे होणार नाही. कारण की शिक्षा ही वेळेतच झाली तर पुढे, कारण ह्या आपल्या महिला भगिनी असतील, आपल्या मुली असतील, या शिवाजी महाराज जिजाऊंच्या काळातील आपल्याला ताटमानेने जगायला शिकवले. पण अशा या प्रवृत्ती कुठून काय येतात आणि 2-4 महिने झाले की यांना असा विकृत सुचते की अशा मुलींवर भ्याड हल्ले करतात. अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. काल हल्ल्या झाल्या भाऊंनी अधिवेशन चालू असताना अधिवेशनात शब्द मांडला की अधिवेशन मध्ये की अशा हल्लेखोरांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी. आणि आपल्या बाल विकास मंत्री, महिला विकास मंत्री त्यांनी पण शब्द दिला की ह्या हल्लेखोरांना आपण लवकरात लवकर पकडून आणि त्या मुलीची जी काही ऍडमिट केले आपण, तिची जी पूर्ण फी आहे त्याच्यात पण तिला आपण मदत भरपूर करणार आहोत. पण तरी पण आज आपण फक्त निषेध मधून इथे जमा झालोय, इतक्या पुरतं मर्यादित राहू नका. असंच एकजुटीने एकत्र या आणि हे हल्लेखोर कुठून आलेत आणि कोण आहेत यासाठी सुद्धा सगळ्यांनी प्रयत्न इतके करा की त्या कुटुंबासोबत राहून त्या हल्लेखोरांना आपणही फक्त हे काम प्रशासनाकडे देऊन सोपू नका. आपली पण ती जबाबदारी आहे. कुठेतरी आपल्याला सुद्धा लेकी बाळा आहेत, त्यासाठी आपण सुद्धा एकजुटीने त्यांच्या सोबत त्या कुटुंबासोबत राहा. आणि कुठून या प्रवृत्ती आले, ह्या प्रवृत्तींना आपण सुद्धा आळा घालणार आहोत. कारण की आज हे वडगावमध्ये झालं, आज हे कुठेही व्हायला नको आपल्या या लेकरा बाळांवर. कारण की प्रत्येक मुलीला कोणीही सोबत घेऊन शाळेत सोडवत नाही. आपल्या मुली ह्या स्वतंत्रपणे एकट्या शाळेत जातात, एकट्या वावरतात. तर कुठेतरी हा अशा प्रवृत्तीसाठी आपण त्यांना थांबवलंच पाहिजे. त्यासाठी आपण सर्वांनी त्या कुटुंबासोबत असणे तितकंच महत्वाचं आहे. आणि आपणही त्या हल्लेखोरांना शोधण्यासाठी तितकंच त्यांच्या बरोबरीने तर आपण त्यांना मदत करणं सुद्धा तेवढंच हे आहे. आज या ठिकाणी चांगलं काम करताना दिसतात. वर्गामध्ये पहिला क्रमांक, पहिले 5 क्रमांक कोणत्याही शाळेमध्ये जाऊन बघा, त्या मुलींचे असतात. अशा युगामध्ये, अशा वेळी अशा काही घटना ज्या होतात त्या आपल्या सर्वांना कितीतरी वर्ष मागे सोडून देतात. मुली पुढे आल्या पाहिजे, महिला पुढे आल्या पाहिजे. पण आधी हे असे विकृत असलेले लोकांचे विचार त्यांनी बदलले पाहिजे. मला एवढंच वाटतं की ती चिमुकली फक्त 13 वर्षाची आहे. तिच्या तोंडावरती जे ऍसिड, त्याचा जो त्रास मी तिला हॉस्पिटलमध्ये जाऊन भेटले, तिला शब्द फुटत नव्हते, ती रडू पण नव्हती शकत कारण डोळ्यावरती ऍसिड होतं. काय वेदना तिला होत असतील, काय वेदना तिला होत असतील. आणि या वेदना काही 1 दिवसाच्या नाही, आयुष्यभराच्या आहेत. हे कधी आपण समजणार. त्या मुलीच्या पुढचं आयुष्य, एक जीव जो आहे ना तो आयुष्यभर तडफडणार आहे. हे आंदोलन आपण ह्याच्यासाठीच केलंय की मला किंवा थोरात साहेब किंवा आपण सर्वजण, मी कालच म्हटलं होतं, राजकारण, पक्ष, धर्म, जात या सगळ्या गोष्टी आपण बाजूला ठेवून मुलींच्या सुरक्षेसाठी आलं पाहिजे, पुढे आलं पाहिजे. कडक कायदे, कडक कायदे, कडक कायदे, कडक कायदे असे झाले पाहिजे की जो
कुणी असेल त्याला इतकी कठोर शिक्षा झाली पाहिजे की ह्या मुलींच्या आयुष्यासाठी परत कुणी असा पाऊल उचलला नाही पाहिजे. काय तुझा दोष होता? शाळेतून घरी चालली होती फक्त. मी थोडं शांत राहाल का? थँक्यू व्हेरी मच. तुम्ही काय तिचा दोष होता? शाळेतून घरी चालली होती. आपण सर्वांनी बघितलं तिला. एवढीशी चिमुकली, तिच्यावरती कुणी ऍसिड फेकलं, ऍसिड हल्ला. परवाची ती मुलगी, तिच्यावर चाकूचा हल्ला. आणि काय चाललंय संगमनेर मध्ये? आपल्याला मला एवढंच वाटतंय की हा संगमनेर तालुका, हा आपला तालुका इतका सुंदर आहे, आपली लोक सगळी एवढी चांगली आहेत. त्यांनी सर्वांनी खरंच म्हणजे मी कोणत्या पालकांना दोष देणार नाही, मी कोणत्या मुलांना दोष देणार नाही, कारण माहिती नाही कुणी केलाय हा हल्ला. जोपर्यंत तो आरोपी समोर येत नाही तोपर्यंत आपण सर्वजण, कोणाला जे काही माहित असेल, मला असं वाटतं की पोलिसांना सहकार्य करा, प्रशासनाला सहकार्य करा. शासन आणि प्रशासन हे सगळेजण एकत्रित आले पाहिजे आणि मुलींच्या सुरक्षेसाठी कायदा जो आहे तो कठोर आणि कडक झाला पाहिजे, एवढीच विनंती मी करते. मी ह्या घटनेसाठी आपल्या सर्वांच्या वतीनं, संगमनेर तालुक्याच्या वतीनं मी इथे जाहीर निषेध करते आणि थांबते.